शुभं करोति। कसा काय फोन केलास? सहज आठवण आली म्हणून. मला तुला एक सांगायचं आहे. बोल ना. मी डॅडींना जाऊन भेटलो. त्यांना सांगितलं की यापुढे महाजनांना कधीही त्रास द्यायचा नाही. अरे पण तू आमच्यासाठी का गेलास त्यांच्याकडे? स्वतःकडे असा कमीपणा घेऊन? तुमच्यासाठी नाही किंवा माझ्यासाठी. त्या दिवशी घरी गेलो आणि तुझं एक वाक्य सारखं आठवत होतं मला. तू म्हणाली होतीस माझ्या डॅडींना पैशांपेक्षा तुमचं घर हिसकावण्यात आणि ते उद्ध्वस्त करण्यात जास्त इंटरेस्ट होता. ते वाक्य सारखं टोचत राहिलं मला की मी सुद्धा डॅडींसारखा कधी कधी वागतो असं वाटलं मला. तू तसा नाहीयेस, माहितीये मला. बाय. हॅलो. हॅलो, आकाश बोलतोय. हाय. हाय, कशी आहेस? मी मस्त. तू कसा आहेस? मस्त. घरी कसे आहेत सगळे? तूच त्यांना फोन करून का नाही विचारत? मगाशी जेव्हा मी तुझा फोन ट्राय करत होतो तेव्हा सतत बिझी लागत होता. कुठल्या महत्वाच्या व्यक्तीशी बोलताना मी तुला डिस्टर्ब केले का? नाही, तसं असेल तर सॉरी. नाही रे, तसं काही नाहीये. तू कधीही फोन कर, नो प्रॉब्लेम. थँक्स. कसं आहे बघा, आता 20 लाख रुपये आपण उभे केले. बँकेमधनं आता जास्तीचं विड्रॉल झालेलं आहे. ही आता धंद्यातनं पैसे काढण्याची नाही, धंद्यात पैसे टाकण्याची आहे. पण फक्त 15,000 रुपये. अहो, 15,000चा प्रश्न नाही माझ्याशी. असं काय करताय? हा, पहिले एक मालक होता, आता 2 मालक झाले. खर्च डबल झाला, पण धंदा आहे तेवढाच आहे की तो कुठं वाढतोय? याच्या पुढे इथं सरस्वतीची पूजा नाही, लक्ष्मीची पूजा होणार. आणि तुझी पूजा झाली तरच या प्रेसची उन्नती होणार, प्रगती होणार, हे ध्यानात ठेवा. मीच माझा इंटरव्ह्यू घेऊन मलाच नोकरीवर ठेवू शकत नाही ना. आणि तुझा दुसरा मित्र म्हणजे द ग्रेट निषाद रमाकांत खानोलकर, तो माझ्यासारख्या फडतूस माणसाकडे, माझ्याकडे काय कोणाचकडे नोकरी करणार नाही. त्यामुळे उरल्या फक्त मैत्रिणी. मग मैत्रिणीची मैत्रीण चालेल? म्हणजे मी तुझ्याकडे नोकरी केली तर नाही चालणार? नाही, पण तुझी परीक्षा असेल ना. एमकॉम पार्ट 2 ला आहेस ना तू? काम आणि अभ्यास दोन्ही मॅनेज करीन मी. तुला पोळ्या करता येतात? हा, भाजी चिरता येते? स्वयंपाक येतो? हो, पण बाजारात करतेस? नक्की कसला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तुला? ज्या मुलींना घरातली कामं नीट करता येतात त्या मुलींच्या अंगी उत्तम मॅनेजमेंट स्किल्स असतात असं एक सर्वे सांगतो. आणि मला माझ्या ऑफिससाठी अशीच एक परिपूर्ण व्यक्ती हवी. ठीक आहे, मिळेल तुला नोकरी. कॉंग्रॅट्स. खूप चांगला आहे हो माझा विनीत. हो का? मग तुला एकटीला टाकून कसा निघून गेला? पण त्याची ती आई, ती चांगली असायला हवी ना. त्या दिवशी कशी भर मंडपातून घेऊन गेली त्याला. भारी खमकी. भरोसा नाही तिचा. जबरदस्तीने लग्नही लावून देईल त्याचं. नाही नाही, विनीत असं नाही होऊन देणार. तो नाहीच ग होऊ देणार. पण मला आपली काळजी आहे तुझी, म्हणून मनातलं बोलले इतकंच. मी येते. हा, बंटी यायची वेळ झाली ना. तू घरात जा.